केशव चाचर. माझा उकडीच्या मोदकांचा व्यवसाय आहे आणि माझ्या व्यवसायाचं नाव आहे पद्मिनी. तर पद्मिनी फूड्स हे नाव आहे. पण बऱ्याच वर्ष मी मोदक विकत असल्यामुळं बऱ्याच जणांनी मला नाव विचारलं, पद्मिनी ताई प्रत्येक वेळेस फोनवर बोलायचे. तर त्यामुळे पद्मिनी सूर्यवंशी हे नाव कंटिन्युअस मी चालू ठेवले. सगळ्यात आधी मी विशाल सरांचे आभार मानते की त्यांच्यामुळं मला इथे संधी मिळाली आणि महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या समोर मला आज कुठेतरी उभं राहून माझे 2 शब्द मांडता येतात. ते संसदेत काम करतात, पण अशी एक व्यक्ती आहे की ती संसदेत देशाचा जो कारभार चालतो तिथे सुप्रियाताई काम करतात आणि त्या व्यक्तीसमोर आज मला माझं मत मांडता येते याचा मला जास्त अभिमान वाटतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम मी माझंच अभिनंदन करते कारण का मला फार आनंद होतोय. कुठेतरी 10 वर्षांचा माझ्या व्यवसायाचा हा प्रवास त्यांच्या समोर छानपैकी मी मांडू शकते. आणि मगापासून मी बघते ताई कुठे थोड्या बिझी आहेत, पण आता त्या माझ्याकडे आता खरी सुरुवात मी करते. 2013 या वर्षी माझे गुरुवर्य संजीवजी जनार्दन नाईक गणपती आहेत ते. तर त्यांच्या घरी गणेश याग होता. तर त्या गणेश यागामध्ये आपले उकडीचे मोदक जे असतात ते प्रसादासाठी ठेवले होते. तर तो प्रसाद मी त्यावेळेस खाल्ला होता. आपण कुठेही गेलं तर प्रसाद फक्त एकदाच मिळतो, तो 2 वेळा मिळत नाही. तर तो प्रसाद थोडा मोठा होता. पहिल्या घासापासून ते शेवटच्या घासापर्यंत त्याची तृप्ती एवढी होती आणि त्याची चव इतकी छान होती की 8 दिवसापर्यंत ती चव माझ्या जिभेवर रेंगाळत होती. आणि त्या आवडीने 8 दिवसामध्ये नंतर आपण कुठेतरी काहीतरी इतकं छान खाल्लं आहे की त्याचं 8 दिवसामध्ये आपल्या जिभेवर चव रेंगाळावी हे माझं मला फार विशेष वाटलं. आणि त्याच्यानंतर मला उकडीचे मोदक करण्याची जास्त आवड निर्माण झाली आणि ती आवड हळूहळू डोंकर मॅडमच्या माध्यमातून त्यांनी मला जे सांगितलं इथे प्रशिक्षण आहे प्रसन्न कांबळे यांचं 2017ला इथे प्रशिक्षण होतं उकडीच्या मोदकांचं. ते प्रशिक्षण मी इथे केलं आणि त्याच्यातून माझा हळूहळू हा व्यवसाय झाला. सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या. घरातून छोट्याशा किराणा मालाच्या दुकानातनं एक नारळ आणा, पावसाळ्यात धूळ आणा, अशा पद्धतीने हे काम सुरू झालं आणि हळूहळू छान त्याचा वटवृक्ष झाला. 2019ला ज्यावेळेस 17ला झालं प्रशिक्षण, त्यानंतर 2019 पर्यंत तब्बल खोटं वाटेल हे सगळ्यांना तब्बल 50 किलो तांदळाचं पीठ हे मी वापरलं. रोज प्रॅक्टिस करायची, रोज एकही दिवस चुकायचे नाही. जसं आता आपल्या इथे प्रशिक्षक सगळे सांगतात की तुम्ही बिल्डिंगमध्ये वाटा, त्यावेळेस मी काय करायचे तो मोदक घ्यायचे. इथे इच्छापूर्तीचं मंदिर आहे तिथे जायचे, बाहेर थांबायचे आणि प्रत्येकाला वाटायचे. कारण का घरी रोज खाल्ल्यानंतर सगळ्यांना डायबिटीस होईल ना, कोण खाणार. आणि बिल्डिंगमध्ये देऊन सगळे आता नंतर म्हणायला लागले नको आम्हाला हे पास होता कंटाळा आला आम्हाला आता. कारण ते तुटके फुटके मोदक कोण खाणार ते. हा असा प्रवास छानपैकी सुरू झाला. त्याच्यानंतर मी पदार्थाची गुणवत्ता, दर्जा, स्वच्छता या गोष्टी जास्तीत जास्त सांभाळल्या. त्याच्यामुळं आत्ता माझे मोदक पुणे, सांगली, सोलापूर, लातूर, इकडे नगर ह्या इकडच्या भागात जातात. आणि मी 2019मध्ये मी गुगलला माझं बिझनेस हे केला. त्याच्यानंतर काय झालं, मला एवढंच म्हणायचं की सोशल मीडियाचा वापर जितका आकर्षक वाटतो ना तो तितकाच आहे ना जास्त तुम्हाला कष्टसुद्धा देतो. 2019ला ज्यावेळेस मी गुगलला माझा बिझनेस ॲड केला तर त्याच्यानंतर काय झालं की 2 वर्ष आपल्याला लॉकडाऊन पडला. पण त्याच्यानंतर लॉकडाऊन उठल्यानंतर मात्र माझी इतकी त्रेधा तिरपट उडाली की माझा अख्खा जे कुटुंब आहे, माझे आई वडील, सासू सासरे, मुलगा मुलगी, माझे मिस्टर इव्हन म्हणजे सगळ्यांना मी घरातल्या ना माझ्या घरातल्या कामांना झुकलं होतं. आणि मागच्या वर्षी अशी माझी गत आली की कॉर्पोरेट ऑफिसमधून मला एवढ्या ऑर्डर यायला लागल्या. अशी गत आली की आम्ही घरामध्ये चहा बनवायचंच बंद केलं. बाहेरनं चहा पार्सल आणायचो, बाहेरून जेवण पार्सल आणायचो. ह्याच्यामध्ये मी बऱ्याच लेडीजला रोजगाराची संधी दिली. ज्यांना मला जेवणाची गरज आहे म्हणून तुम्ही मला डबे पुरवा. ज्यांना कोणाला चहाचं छोटंसं काम देता येऊ शकते त्यांच्याकडून मी चहाची मागणी केली. हे अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित झालं. आणि मला सुप्रियाताई तुम्हाला एक विनंती करायची आहे. 10 वर्ष झालं मी हा
निर्मळ इतका अडचणी येत आहे त्याच्यामध्ये, तरी सुद्धा मी इथंपर्यंत आलेली आहे की आज ताटापासून मी सुरुवात केली होती. कारण का सुरुवातीला माझ्याकडे गुंतवणुकीला किती पैसे नव्हते. मग घरातलं जे ताट असतं ना, लेडीजला मी सांगायचे की ताट घेऊन या, त्याच्यामध्ये मी मोदक देते तुम्हाला. कारण का सुरुवात होती त्यावेळेस ती. हळूहळू असं करत आज माझ्या बॉक्सचं काम चालू आहे. एक बॉक्स माझा 20 ते 25 रुपयापर्यंत जाणार आहे, फक्त एक बॉक्स. इथंपर्यंत माझी प्रगती झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी मी माझं वर्कशॉप सुरू केलेलं आहे, म्हणजे माझी कामाची जागा आहे, तर माझी कळकळीची विनंती आहे, तिथे एक छोटासा रस्ता आहे, तो कच्चा आहे. आणि तिथे की नाही काय झालंय, सिमेंटचे ब्लॉक लागले नाही. कसं आहे माहिती का, बऱ्याच जण हसतायत, खरं मला हे लक्षात येते की ताईंना हे असं का बोलते. माझी इच्छा आहे प्रशिक्षण झाल्यानंतर सुद्धा आम्हाला ज्या अडचणी येतात ना, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. कसं होतं, माझ्याकडे 10 दिवसामध्ये ना लेडीज कामाला येतात, तर रात्रभर काम चालू असतं. डे नाईट 24 तास 10 दिवसामध्ये काम चालू असतं. त्यावेळेस 1 सेकंद सुद्धा आम्हाला उसंत नाही मिळत. दगडूशेठला रात्री 9:30 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत माझे मोदक जातात तिथे. ज्या लेडीजला किंवा ज्या फॅमिलीला वेळ मिळतो, तेवढा दिवसा नाही वेळ मिळत, ज्यांना रात्री वेळ मिळतो, कुणीतरी नवस बोलेला असतो, कोणाला तरी मोदक द्यायचे असतात, कोणाला ते अर्पण करायचे असतात, कोणाच्या तरी इच्छा पूर्ण झालेल्या असतात, अशा सगळ्यांना मी मोदक देत असते. मी बऱ्याच जणांना त्या 10 वर्षामध्ये कळाले. ह्याच्या मागे माझी खडतर परीक्षा सुद्धा लागलेली आहे, अतिशय मोठी कष्ट आहेत. तेव्हा माझी विनंती आहे की आमच्या इथं छोटासा कच्चा रस्ता आहे, तर तिथंपासून पुढंपर्यंत जाण्यापर्यंत एक 500 मीटरचा पण नाही येतो रस्ता, तो 250 मीटरचा रस्ता असेल. तर मला त्याची एक विनंती आहे की तेवढं एक काम माझं मी प्रशांत सरांना सांगते आपल्या, आणि तेवढं एक थोडंसं करून द्या. कारण का काय होते, जेंट्स लोकांना मला कामाला नाही तेवढं आत्ता ठेवता येते. घरी सगळ्या लेडीज आहेत माझ्याकडे काम करण्यासाठी, तर ते लेडीजच्या सुरक्षिततेसाठी माझा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि तो मी जवळजवळ आज 2019 पासून फेस करते. तर माझ्या मनापासून विनंती आहे की तेवढे आमचं छोटंसं काम करून द्यावं. प्रत्येक दिवस नवा असं आत्ता माझं काम चालू आहे. रोज नवीन नवीन आव्हानं येतात. गुगलला मी बिझनेस टाकलेला आहे, तर त्या गुगलला बिझनेस टाकल्यापासून मला असं म्हणायचं की आपली स्वतःची पूर्ण तयारी झाल्याशिवाय, आपल्याकडे पूर्ण सेटअप झाल्याशिवाय जितकं आकर्षक दिसतंय सोशल मीडिया, तितकं आकर्षक नाही आहे. तारांबळ फार होते. तुमची क्वालिटी असेल, तुमची चव चांगली असेल, तुमचा दर्जा गुणवत्ता एकदम भारी असेल, तर मात्र तुम्हाला गुगलला बिझनेस देताना तुम्ही 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का, तुमच्याकडे माणसं तेवढी आहेत का. कारण का मी ह्याच्यातून आता रोज जात आहे. बरेच गुगलला रिव्ह्यू तुम्हाला विचित्र येतात, पण त्याच्यामधून तुम्हाला काय सांगता येईल, समोरच्याला तुमचा विश्वास कसा देता येईल, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू जसं तुमचा बिझनेस वाढेल तसं शिकाव्या लागतात. आता मी जितके सुखद प्रसंगी मोदक दिलेले आहेत, तितके दुःखद प्रसंगी सुद्धा दिलेले आहेत. भारती हॉस्पिटल जवळ आहे, आणि इथे भारती विद्यापीठामध्ये एक छोटंसं शॉप आहे, तर तिथे त्यांनी मला परमिशन दिली माझे मोदक ठेवण्याची. काय झालं होतं, आमच्या घरी कस्टमर आले होते आणि त्यांना जागा नव्हती, कारण त्या दिवशी माझं कंटिन्युअस दिवसभरामध्ये 500 मोदकाचं काम चालू होतं. तर त्यांना बसून तिथे मोदक खायचे नव्हते, त्यांना बाहेर जाऊन खायचे होते. आणि इथे एक शॉप आहे, ते तिथे जाऊन खाल्ले, आणि ते बोलले की ह्या मॅडमला ना एक संधी मिळायला हवी, कुठेतरी जागा मिळायची. आणि तिथल्या नेमकं त्या काकांनी ते ऐकलं आणि मला तिथे जागा दिली. मग सगळ्यात मेन महत्त्वाचं असं झालं की भारतीचे सगळे कस्टमर तिथले जेवढेही आहेत, शिक्षक आहेत, प्रोफेसर आहेत, डॉक्टर असतील, ते यायला लागले आणि बरेच पेशंट मागवतात. अगदी एक प्रसंग तर आम्हाला असं हवं की 10व्याच्या दिवशी मला मोदक मागवले होते. ज्या दिवशी हे देतात आपण घास घालतो त्या दिवशी सुद्धा मोदक दिले होते. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं.